नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. तर गुजरातमध्ये आहे, साईट व्हिजिटवर होतो म्हणजे कामानिमित्त. आणि आज रविवारचा दिवस आहे, काय करायचं काय सुचत नव्हतं. म्हणलं इथून 170 किलोमीटरवर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा जो जगातला सगळ्यात मोठा पुतळा जो आहे, मूर्ती ज्याला म्हणूयात, ते इथून 160-70 किलोमीटरवर आहे. विचार चालू आहे तिकडे जायचा. नियोजन असं आहे की जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर जायचं असेल तर ॲटलिस्ट आपण तिथे 12 वाजेपर्यंत पोहोचू, या प्रकारचं नियोजन चालू आहे. म्हणजे 12 वाजेपर्यंत जर तिथं पोहोचलो तर आपल्याला पूर्ण दिवसच तिथं घालवावं लागेल आणि संध्याकाळी तिकडूनच परत यावं लागेल. एकच पॉईंट कवर करायचा विचार चालू आहे. जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर आपल्याला गाड्या भेटल्या नाहीत, बस भेटली नाही किंवा काही भेटलं नाही ट्रान्सपोर्टेशन, तर आपण दुसरा प्लॅन काय करू शकतोय हा विचार अजूनसुद्धा डोक्यात चालू आहे. तो काही फिक्स झालेला नाही आहे. मित्रांनो, नाडियाड बस स्टँडला आलो आहे. आता इथून आपल्याला कसं जाता येईल स्टॅच्यू ऑफ युनिटीला हे पाहायचं आहे. आता ही बस आहेत. आता कोणती बस पकडायची आहे हे बघणं जरा चॅलेंजिंग आहे, कारण आपल्याला वाचायला येत नाही. लोकांना विचारलं तर लोक काही सरळ उत्तर देत नाही तिकडंसुद्धा. म्हणजे पुण्याची आणि गुजरातची माणसं जरा सारखीच वाटतात मला. एका कंडक्टरला विचारलं आहे की बाबा कसं जाता येईल, तर त्यांनी 11 नंबर फलाट सांगितलं आहे. फलाट नंबर 11. मित्रांनो, ही जी बस आली आहे ना, ही गुजरातीमधील हिरकणी ST म्हणू शकताय तुम्ही, हिरकणी बस म्हणू शकताय, कारण जराशी महाग आहे म्हणे. आणि ते तिकडं व्हाईट कलरची वगैरे जरा दिसते, मोबाईलमधून दिसते, म्हणजे कॅमेरातून दिसतंय का नाही माहीत नाही, कॅमेरामधून. ती नॉर्मल ST आहे आपली लालपरी. आता इथं पांढरी परी आहे. लालपरी आणि पांढरी परी यातील फरक आहे. चला, म्हणजे काहीतरी वेगळं आहे इथं. पण बसस्टँड तर सगळे स्वच्छ आहेत. मी ज्या वेळेला वडोदऱ्याला गेलो होतो लास्ट टाईम, मागच्या आठवड्यामध्ये, मला बस एकदम स्वच्छ दिसल्या. पण ती बस एकदम लक्झरियस बस होती असं म्हणणं होतं लोकांचं, म्हणजे इथल्या लोकांचं. आपल्याला इथे मराठी बोलणारे काका भेटलेले आहेत, त्यांना बोलूयात जरासं. काका, काय म्हणताय गुजरातबद्दल, काय सांगाल? आमच्या गुजरातमध्ये लय चांगलं आहे. या इथं बघा, फिरून सगळं बघायची जगा आहे, म्हणा सगळं बघून घ्या. स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेला? स्टॅच्यू ऑफ युनिटी आता 110 किलोमीटर बाकी आहे. तुम्ही गेलता का त्या? मी घेऊन आला. कसं वाटलं तुम्हाला? लय चांगलं आहे. किती म्हणजे मूर्ती बघून कसं? लय मूर्ती आहे. फॅमिली सोबत गेलता का? सगळं फॅमिली. स्टॅच्यू ऑफ युनिटी सोडून दुसरं काय आहे बघण्यासारखं? म्हणजे असं लय चांगलं आहे. तिथे पाणीचा डॅम आहे, सगळं बघून आहे. तिथे काय नाडियाडमध्ये नाडियाडमध्ये तर एवढं काही जास्ती नाही आहे. मागं मंदिर आहे सगळं. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे आता तुम्ही गुजरातला आला आहे म्हटलं तर ही गोष्ट खाल्लीच पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? मी इथं गाडी आली वडोदऱ्याचीच गाडी आहे. हे आताच बसून जायचं. आता तुम्हाला बसून जायचं, बसून घ्या, भेटू. चालेल, थँक्यू काका. तर काकासोबत अर्धवट बोलणं करून आपण आता वडोदऱ्याला जाऊयात. पहिल्यांदा वडोदऱ्यामधून डायरेक्ट आपल्याला बस भेटतील असं काकाचं म्हणणं आहे, आणि त्या गोष्टीला फॉलो करूयात आपण आता. तर प्लॅन असा आहे की डायरेक्ट बसच्या नादात न पडता आपण वडोदऱ्याला जाऊयात पुन्हा, आणि वडोदऱ्यामधून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी बस घेऊयात पुन्हा. म्हणजे अजून एक बस चेंज करायची आहे आपल्याला, आणि तिकडून डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला. 73 रुपये तिकीट आहे. आता इथून वडोदऱ्याला जायला 2 तास, वडोदऱ्यामधून 2 तास, 4 तासाचा प्रवास, म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण पोहोचू अशी अपेक्षा करतोय आपण. बघूयात, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. रिटर्न आपल्याला काय 4-5 वाजता, म्हणजे 5-6 वाजता निघावंच लागेल, कारण स्टॅच्यू ऑफ युनिटी 5-6ला काहीतरी बंद होतं आहे. त्याच्यानंतर थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे एकंदरीत 12ला जरी पोहोचलो किंवा 1ला जरी पोहोचलो तरी 4 तास आपल्याला आतमध्ये फिरण्यासाठी भेटतील.
त्या 4 तासाचा बरोबर फायदा करून घेण्याचा प्रयत्न आपला असेल. बघूयात काय होतंय, कसं वर्कआउट होतंय. कारण प्रत्येक वेळेला फिरताना आपल्या मनासारख्याच गोष्टी होतात असं नाही आहे. काही वेळेला आपल्या मनाविरुद्ध सुद्धा घटना होतात. कारण आता तसं पाहायला गेलं तर आता आपल्याला इथून डायरेक्ट बस घ्यायची होती, ती मिळाली नाही. म्हणून आपण वडोदऱ्याला चाललो, कारण वडोदऱ्यामधून डायरेक्ट बस आहेत असं सर्वांचं म्हणणं आहे. लय लोक बोलले तसं बघायला गेलं तर. मग वडोदऱ्यामधून डायरेक्ट बस घेऊयात, तिथून लवकर मिळेल अशी आशा आहे. 1.5 ते पावणे 2 तासाचा प्रवास करून वडोदऱ्याला आलो आहे. आता इथून जवळजवळ एक 100 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 100 किलोमीटर पोहोचू का आपण? कारण 10 वाजलेत आता आणि बसचं काय पत्ता नाही अजून. बस बघावी लागेल. वडोदरा बस स्टँडला आहे सध्या आणि इकडे प्रायव्हेट बस पण नाही आहे डायरेक्ट तिकडे जायला. बघूयात कसं जाता येईल, काय करता येईल. फलाट नंबर 20 वर स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी गाडी येईल. आता नेमकं कोणती गाडी येईल हे काय माहिती नाही आपल्याला, तर वाट बघतोय अजून बसची. ऑलमोस्ट आता बघा जवळजवळ पावणे 10 वाजलेत. 5 मिनिट कमी आहे, 5-6 मिनिट. इथून प्लॅननुसार जर गेलो तर आपण 12 वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. पोचतोय का नाही पोचतोय हे पण पाहायचं आहे. कारण 12 वाजता जर पोहोचलो तर आपल्याला काही गोष्टी एक्सप्लोअर जास्त करता येतील. तर बाय लोक आपल्याला आहे ना, आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला निघण्याआधीच आपले 2 मित्र झालेले आहेत, आशिष आणि अंकित. तर हा आहे ठाण्याचा, हे दोघं, आणि यांचे मामा हे आहेत. आणि यांच्या मामाने आपल्याला तात्काळ इथल्या इथं आपल्याला तिकीटची प्रोसेस करून घेतलेली आहे आणि काय फिरायचं आणि काय फिरायचं नाही हे लगेच सांगून टाकलं आहे. म्हणजे तिथं गेल्यानंतरनं नेमकं काय पाहायचं आहे आणि केवढं पाहायचं आहे आणि कोणती गोष्ट पाहण्यालायक आहे आणि कोणती पाहण्यालायक नाही आहे हे इथंच क्लिअर करून टाकलेलं आहे. त्यामुळं आत्ताच आम्ही 350 रुपयाचं ऑनलाईन तिकीट काढून ठेवलं. आणि तुम्ही पण जेव्हा याल त्यावेळेला ऑनलाईन तिकीट काढूनच या. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहायच्या आहेत त्या गोष्टी सिलेक्ट करा आणि लगेच तिकीट काढून प्रोसेसला लागा. कारण आशिषच्या मामाच्या नुसार जर पाहायला गेलं, त्यांच्या म्हणण्यानुसार, की तिथे गर्दी खूप असते, तिथे तिकीटच्या प्रोसेसमध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईनच तिकीट काढा. आणि हा अंकित आहे. काय म्हणशील भाई? बरं तिकीट वगैरे तुम्ही घरी असंच करून या ऑनलाईनवरती, डन. तर मग तिथं रश वगैरे नाही भेटेल तुम्हाला. तर बसची वाट पाहतोय. बस काय अजून आली नाही. ज्या वेळेला बस येईल त्यावेळेला एकत्रच बसूयात. आता प्लॅन झाला आहे की यांच्यासोबतच फिरायचं आहे. नवे मित्र, नवी गोष्ट आणि हीच फिरती गोष्ट कंटिन्यू राहील. उसके बाद लास्ट में जंगल सफारी, स्टैच्यू ऑफ यूनिटी के ऊपर फ्लावर, स्टैच्यू ऑफ यूनिटी, डैम ऑफ व्यू, डैम वो देखेंगे. डैम भी हाँ, फिर शाम को 6:30 बजे लेजर शो, 7 बजे चालू होगा. हाँ वो लेजर शो चालू होगा. फिर उसके बाद उसकी हिस्ट्री वगैरह, उसमें लाइटिंग, वहाँ से ट्रेन. आप किस पे वैसे? मैं सभी तरफ हूँ. इंस्टा पे भी हूँ, फेसबुक पे हुई हूँ, और क्या बोलते हैं यूट्यूब पे भी. आपके फॉलोअर्स ज़्यादा किसमें? यूट्यूब पे. अच्छा ठीक है, आज आपको मैं सब्सक्राइब करता हूँ और फॉलो करता हूँ. थैंक यू सो मच. वेलकम. गुजरात से एक सब्सक्राइबर मिल गया भाई. 3 मिल गए. 3, 2 तो ठाणे के है. वो 2 ठाणे के गुजरात में मिले ना पर. हाँ, गुजरात में मिले. 3 फॉलोअर मिल गए. चलो, वैसे रेगुलर डालना पड़ेगा. मैं रेगुलर नहीं डालता, 3-4 महीने में एक वीडियो डालता हूँ, तो अभी रेगुलर डालना पड़ेगा. 3 सब्सक्राइबर मिल गए. आजकल भी कैसा है, सोशल मीडिया इतना आगे चला गया ना कि बहुत ज़्यादा. हाँ, तो सब लोग रील्स बनाने में लगे हैं. कोई इंस्टा पे लगा है, कोई यूट्यूब पे लगा है, सब पे वही कर रहे हैं रील्स बनाने में. अभी कोई पति पत्नी है वो भी रील्स बनाने में. अभी हमारे राजस्थान में जो वो दाल बाटी चूरमा सब बनाते हैं, तो वो सब रील्स बनाने में लगे हैं कि वो चूरमा खा रहे हैं, दाल बाटी खा रहे हैं, कि उसका टेस्ट कैसा आ रहा है, कैसा नहीं आ रहा है. इतना सारा वो बाजरे की रोटी आती है, इतना सारा घी डाल के उसके अंदर वो उतना घी एक्चुअली उतना घी खाते हैं कोई? खाते हैं. खाते हैं? यस, नॉर्मल है वो. मुझे लगा गले में खराश हो जाएगा, वो खराब हो जाएगा. खाते हैं वो. अरे पूरा वो तपे लाते हैं, उसको पूरा उल्टा करके हाँ. फिर खा लेते हैं. जैसा वहाँ मुझे पे भी वो रील्स आती है बहुत हाँ, ज़्यादा. बहुत सारी ऐसा आता है. आपका क्या कहना है जैसलमेर फेस्टिवल के बारे में? वो रील तो बहुत वायरल जा रही है अभी. वो जा रही है. क्या? आता सध्या आपण आहे ना मामावर डिपेंडंट आहोत. मामावर
आपल्या डोक्यात जे आपण कालपासून जे प्लॅन केलेत ना ते सगळं ब्लँक करून टाकलेत, पुसून टाकलेले आहेत. आता मामा आशिष अंकित यांच्यासोबतच फिरायचं आहे. जिथं घेऊन जातील तिकडे जायचं आहे, वाहवत जायचं आहे. त्यांनी वडात घेऊन गेले तिकडे जायचं आहे. भांजा की बात ही नहीं है. वैसे बोल रहा हूँ तो सैटरडे संडे तेरा छुट्टी रहता तो यहाँ पे तेरे को आ जाने का. ये जो नया जो बनाए हो ना, कुछ नहीं है. जवाब क्या दोगे? डरो जरा, डरो. फायनली बस आलेली आहे आता. हां, फायनली सीट बी मिळली आणि बस आलेली आहे, सीट भेटलेली आहे आणि आता तिकीट काढूयात. पण मला एक गोष्ट आश्चर्याची वाटते ती म्हणजे 90च किलोमीटर आहे वडोदऱ्यावरून एकतानगर जे आपण चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. फ्रिक्वेन्सी एवढी कमी कसं काय मला हेच कळालं नाही, कारण आम्ही जवळजवळ 1 तास, अर्धा ते 1 तास आम्ही इथं वाट बघत बसलो होतो. फ्रिक्वेन्सीच नाही आहे. 11 वाजलेत आता इथेच 11 वाजलेत. ॲज पर प्लॅन जर गेलो तर आपल्याला 12 वाजेपर्यंत पोचायचं होतं, पण आता 12 वाजेपर्यंत पोचू का नाही याची गॅरंटी कमी आहे. काय तुला काय वाटतंय? बघू आता ते आमचे गाईड आहेत बरं का, मामा आमचे गाईड आहेत. मी म्हटल्याप्रमाणे माझे सगळे डोक्यातले प्लॅन कॅन्सल केलेले आहेत. मी मामाच्या भरोश्यावर चाललो आहे. हे आपले मामा भाई लोक 66 रुपये तिकीट आहे फक्त वडोदऱ्यावरून. म्हणजे मी अपेक्षा धरून बसलो तो कमीत कमी 120 पासून 150 रुपयापर्यंत तिकीट जाईल, पण 66 रुपये तिकीट आहे फक्त 90 किलोमीटरसाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूर सोलापूर डिस्टन्स जे आहे ना ते 80 ते 90 किलोमीटरचं आहे. त्यासाठी आता 120 रुपये तिकीट झालेलं आहे. 110 ते 120 म्हणजे बस बघून पण आहे आता त्याच्यामध्ये. मिनिमम 120 रुपये तिकीट चालू आहे. आपल्यापेक्षा निम्म्या किमतीमध्ये चाललो आहे मी. ते गुजरात स्वस्त आहे बससाठी. बसने प्रवास करत असाल तर स्वस्त आहे आणि जर ट्रेनने जात असाल तर 85 रुपये तिकीट आहे. बरोबर, एकतानगरपर्यंत 85 आहे आणि बसने 66 रुपये आहे. ही उलटी गेम झाली आहे. बसमध्ये महाग असणं अपेक्षित होतं, पण बसमध्ये स्वस्त आहे आणि ट्रेन बसपेक्षा महाग आहे. ड्रायव्हर प्रो आहे. छोट्या गल्ली मित्रांनो, गुजरातच्या बसची एक खासियत सांगतो की या बसमध्ये सहसा कोणी कचरा खाली टाकत नाही आणि दुसरी गोष्ट रस्त्यावर सुद्धा कचरा कोणी फेकत नाही बसमधून. म्हणजे आपण प्रवास करत असताना ना बसमध्ये चिप्स खातो, त्यानंतर काहीतरी खातो ज्याच्यातून आपल्याला प्लास्टिक वेस्ट असेल, पाण्याची बॉटल असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा जमा होतो आपल्यासोबत. मग आपण सहसा काय करतो, एकतरी म्हणजे महाराष्ट्रामधल्या लोकांची एक सवय आहे ती म्हणजे एकतर बसमध्येच टाकतात किंवा खिडकीतून बाहेर टाकतात. पण गुजरातमध्ये मला एक युनिक गोष्ट अशी दिसली ती म्हणजे ही डस्टबिन. म्हणजे बसमध्ये एक डस्टबिन आहे, कचऱ्याची पेटी आहे ज्यामध्ये तुम्ही कचरा टाकताय, म्हणजे जेणेकरून बससुद्धा स्वच्छ राहील, रस्त्यावर सुद्धा कोणी कचरा टाकणार नाही. हीच गोष्ट आपल्या लालपरीने सुद्धा शिकण्यासारखी आहे की बाबा लालपरीमध्ये सुद्धा आपल्या अशा कचऱ्याच्या पेट्या असलं पाहिजे असं मला वाटतं आहे. कारण खूप लोक आहेत, मी नेहमी प्रवास करत असताना मी ही गोष्ट बघत असतो की बाबा खूप लोक चिप्स खातात, शेंगाचे पाकिटं खातात, वेपर्स खातात, पाणी घेतात, कोल्ड्रिंक्स घेतात आणि त्याचा वापर झाल्यानंतर ते धडधडीतपणे खिडकीतून बाहेर फेकतात. आता मला इथं कुणी ती फेकताना दिसलं नाही. आता मी सहसा बॅग कॅरी करत असतो, म्हणजे माझा कचरा माझ्यासोबत राहील ह्या हिशोबाने मी बॅग कॅरी करतो आणि माझा कचरा मी बॅगमध्ये टाकतो आणि डस्टबिन मिळाल्यानंतर मी डस्टबिनमध्ये टाकत असतो. पण इथं एक काम माझं सोपं झालेलं आहे, मला कचरा बॅगमध्ये जमा करावा लागला नाही. डायरेक्ट तो बसमधील कचरा पेटीत म्हणजे या डस्टबिनमध्ये मी टाकू शकतो. ही गोष्ट प्रत्येक राज्यातील प्रत्येक सिटी बसमध्ये असली पाहिजे किंवा प्रत्येक बसमध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. फायनली मित्रांनो एकतानगर रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो आहे. आपल्याला इथून आता फ्रीची बस भेटेल असं लोक म्हणत आहेत. मग त्या बसमध्ये बसून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो आहे. ओके, तर लोकांच्या मागंच चाललो आहे, आपलं काय नाही, आपण लोकांनाच फॉलो करतो आहे. त्यामुळे जबरदस्त रेल्वे स्टेशन आहे. बहुतेक ज्या वेळेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम सुरू झालं म्हणजे पर्यटन आकर्षण
झालं त्याच्यानंतरच हे रेल्वे स्टेशन डेव्हलप केलं असावं असं मला वाटतं आहे, कारण भयंकर मोठं आहे, सोलापूरपेक्षा मोठं आहे भाई. बघा तुम्ही. मी तर मामाला फॉलो करायला लागलो, यांचं माहीत नाही मला आता. मामा जहाँ ले जाएंगे हम वही जाएंगे, ये हमारे गाइड है. ये स्टॉप है बस का यहाँ पे. ये वाली बस फ्री है ना, हाँ ये सही. पैसा नहीं देना है. नो नो. हाँ, चलो. कुछ नहीं है. तो हमने टिकट बुक करें उसके अंदर सब कुछ आ गया. ये बढिया. ते 350 जो ऑनलाईन काढलंय ना ते आताच आलेलं आहे बरं का. ट्रान्सलेटर. हे एकता नगरचं रेल्वे स्टेशन खतरनाक आहे. रेल्वे स्टेशन काय आहे. चला चला चला. अभी ये हमें गाइड करेंगे कि हमें सबसे पहले जंगल सफारी जाना है या स्टेच्यू ऑफ यूनिटी जाना है या फिर वैली ऑफ फ्लावर जाना है. वो हमको डिसाइड करना है. ये गाइड करेंगे हमको कि आपको कहाँ जाना है पहले. बट हम पहले जाएंगे फर्स्ट प्रायोरिटी जंगल सफारी. पहिल्यांदा जंगल सफारीला जायचं आहे. ड्रायव्हर आपल्याला गाईड करतील कुठं जायचं आहे नेमकं. पण मामा म्हणलेत आपल्याला जंगल सफारीला जायचं आहे. आम्ही जंगल सफारीला जाणार. आमचं ठरलं आहे मामाला फॉलो करायचं. मामा जे म्हणतील तेच पूर्व दिशा. आपण पोचलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला. हे जरी तुम्हाला व्हिडिओमधून छोटं दिसत असेल ना, पण हे भयंकर मोठं आहे, म्हणजे खूप खूप मोठं आहे. आता आम्ही अजून डिस्टन्सवर आहोत, तर सुरुवातीला आम्ही काहीतरी खाऊन घेणार आहोत. मामा म्हणेल ती पूर्व दिशा आहे आमची, मामा म्हणतील तिकडे आम्ही जाणार आहोत. आणि आशिषची फोटोग्राफी सुरू झाली आहे. तर हे आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती. क्या कहा आपने? वो फेमस है समोसा वाला. तो वही पे खाना है. वहीं पे खाना ही है. काफ़ी सालों से यहाँ पे वो. हाँ. और वो यहाँ पे केवड़िया में उसका खुद का घर इधर ही है. अभी वहाँ यहाँ पे कैसा है कि ये जब स्टेच्यू ऑफ यूनिटी बना ना, तो उन लोगों काफ़ी लोगों को यहाँ से निकाल दिया है. वैसे ऐसा नहीं, सरकार ने अलग से उन लोगों के लिए जगह दी है मकान आने के लिए, लेकिन इन लोगों के जाना नहीं है क्योंकि इनकी अरे, एक मिनट रुको. जन्मभूमि यही है. हाँ चलो. इनकी जो जन्मभूमि है ना वो यही है. वो लोग यहीं पे रहना चाहते हैं, तो वो लोग यहाँ से नहीं जाना चाहते. तो फिर उन लोगों ने अपना धीमे धीमे, वो काफ़ी सालों से उनका धंधा एक ही है, समोसा. और आज वो समोसा के लिए बहुत फेमस है वो. तो काफ़ी लोग दूर दूर से खाने के लिए इधर आते हैं समोसे. ऐसा है. तो आज हम लोग उधर ही जा रहे हैं फेमस समोसा के खाने के लिए. थोडक्यात सांगायचं झालं तर काय आहे, तर ज्या वेळेला सरदार वल्लभभाई पटेलांच्या मूर्तीचं काम असेल किंवा डॅमचं काम सुरू झालं असेल, त्यावेळेला गावकऱ्यांना स्थलांतरित व्हावं लागलं. पण गावकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध हे झालेलं आहे. मग त्यावेळेला ज्या वेळेला त्यांना सांगण्यात आलं की ही जागा या कारणासाठी या कामासाठी वापरली जाणार आहे, त्यावेळेला गावकऱ्यांना त्यांना वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे, त्यांना जागा दिली, सगळी दिली. पण इथल्या लोकल लोकांना आहे ना, त्यांची जागा सोडायची नव्हती. त्यामुळे ते इथे स्थायिक झाले आहेत, वेगवेगळी दुकानं वगैरे टाकून. म्हणजे ते गेले नाहीत, पुन्हा परत आले जाऊन. तर मग त्यातल्याच एका स्थानिकाच्या दुकानी जाऊन आपण आता समोसे खाणार आहोत, जे फेमस आहेत असं मामांचं म्हणणं आहे. मामांच्या म्हणण्यानुसार त्या समोश्याला खायला आम्ही चाललो आहे. अभी ये इनका खुद के घर है जो आप सामने यहाँ पे देख रहे होंगे. ये वगैरह है. तो यहाँ पे सब लोग 50-60 साल से लोग रह रहे हैं, लेकिन इन लोगों ने आज अपनी जगह छोड़ी नहीं है क्योंकि उनको यहीं रहना है. गवर्नमेंट ने बोला कि तुम यहाँ से छोड़ के तुम दूसरी जगह चला जाओ, हम तुमको वहाँ पे मकान दे देंगे. लेकिन ये लोग नहीं जाना चाहते क्योंकि इनको यहीं रहना है हमेशा के लिए, ज़िंदगी भर. ओके. ऐसा है यहाँ पे. हे स्थानिक लोकांची घरं आहेत. तुम्हाला जर दिसत असतील नसतील, झाडामधून कवर केलं यांना. ही त्यांची दुकानं आहेत. ह्यांना सरकारने जागा वगैरे सर्व दिलेली आहे, पण यांना जायचं नाही आहे. या लोकांना इथंच राहायचं आहे. ह्यांची मूळ जागा यांना सोडायची नाही आहे. ठीक आहे. पत्र्याची घरं वगैरे दिसत आहेत का, ही सर्व घरं इथल्या स्थानिकांची आहेत. मग गव्हर्नमेंटनी बरोबर वेलीचे झाडं लावून त्याला कव्हर करण्याचा अत्यंत योग्य पद्धतीने आणि चांगला प्रयत्न केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय का, हे वेली, त्या वेलींच्या मागे घर आहेत. आणि त्या स्थानिकाने प्रत्येक घरामध्ये स्वतःचं एक दुकान टाकलेलं आहे. ये समोसावाला. हां. आणि हे फेमस समोसेवाले होटल नर्मदा. आपका समोसा खाने के लिए हमारे मामा ने हमें यहाँ तक लाया है. हाँ. और ये यहाँ आने के बाद आपका ही समोसा खाते हैं. हाँ. इतना क्या बनाते हो अच्छा? समोसे
क्यों बनाते हो अच्छा? मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 2 बाजू आहेत. एक श्रीमंत लोक जे पर्यटक म्हणून येतात आणि पर्यटनाचा आस्वाद घेतात, मूर्ती पाहतात, डॅम पाहतात, नदीचं सौंदर्य बघतात, डोंगराचं सौंदर्य बघतात. ती लोक पर्यटन करून निघून जातात. आणि दुसरी बाजू दुसरी अशी लोक आहेत जी इथली स्थानिक आहेत, मूळ लोक आहेत, आणि ही त्यांची घरं आहेत. ही त्यांची घरं आहेत. आणि या इथल्या स्थानिक लोकांनी त्यांची जमीन सोडायला नकार दिलेला आहे. ही त्यांची घरं आहेत. म्हणजे ह्या ग्रिलच्या बाजूला वेगळे लोक येतात आणि ह्या ग्रिलच्या बाजूला या बाजूला उजव्या बाजूला वेगळ्या प्रकारची इथली स्थानिक लोक राहतात. असं म्हटलं जातं आहे की इथल्या लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिला आहे. आणि काही प्रमाणात बातम्या अशा पण होत्या की इथल्या लोकांना मोबदला व्यवस्थित मिळाला नाही, जमिनी मिळाल्या नाहीत, त्यामुळे ही लोकं सोडायला तयार नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की बाबा स्वतःची माती का सोडावं वाटतं कुणाला. स्वतःचं हक्काचं घर, ज्या ठिकाणी आपण लहानपणापासून मोठे झालेलं असतो, ती जागा कुणालाच सोडावीशी वाटत नाही. अगदी त्याचप्रमाणे या लोकांनासुद्धा स्वतःचं घर, स्वतःची माती, स्वतःची जमीन सोडावीशी वाटत नसावी. पण 3,000 करोड रुपये खर्चून ज्या वेळेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बांधकाम पूर्ण झालं आणि पर्यटनाच्या दृष्टीनंच झालेलं आहे की पर्यटक यावेत, जगातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे, रेव्हेन्यू जनरेशन होईल, या सगळ्या गोष्टी ध्यानात धरूनच गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतला असावा. पण इथल्या स्थानिकांचं काय, इथल्या पर्यावरणाचं काय? कारण अनेक विरोध झाले, अनेक प्रकारे विरोध झाला होता. मेधा पाटकर असतील किंवा पर्यावरणवादी असतील, अनेकांनी या प्रोजेक्टला विरोध केला होता. पण त्याची ही बाजू पूर्णपणे जगासमोर कधीच आली नाही असं मला वाटतं आहे. कारण ह्या लोकांचं काय, ही लोकं अजूनसुद्धा इथेच आहेत. पण एक गोष्ट पॉझिटिव्ह झालेली आहे, प्रत्येक घरामध्ये आता दुकान आहे, प्रत्येक घरामध्ये हॉटेल आहे. म्हणजे त्याने स्वतःचा रोजगार सुरू केला असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्यांनी स्वतःची जागा सोडली नाही, स्वतःची माती सोडली नाही. फोटोजीवी माणसं, फोटोजीवी, इंस्टाग्राम पोस्टजीवी माणसं. मित्रांनो, जंगल सफारीच्या पॉईंटला आलो आहे आपण आणि व्ह्यू तर एकदम जबरदस्त आहे. एंट्री गेट तर तुफान आहे. हे बघा काय जबरदस्त बनवलेलं आहे, कॉन्क्रीटच आहे. जंगलाचा राजा वर उभारला आहे. जंगल सफारीला सुरुवात झालेली आहे. आशिष काय हाताबिता वर करतं, एखादा प्राणी घेऊन येत आहे वाटायला लागल्या मधनं. फुल तयार आहे. तिकीट स्कॅन करून घेतलेलं आहे आणि स्कॅन केल्यानंतर ते डायरेक्ट आतमध्ये सोडतात. गोल्फ कार वगैरे गाडी बिडी काय येईल ते बघूयात आता. हां, या प्रकारची गाडी येईल मे बी. आयुष्यात पहिल्यांदा पांढरे हरण बघतोय, पांढरे हरण. उई. जंगल सफारी है ना, बहुत बड़ा है. हाँ. बहुत बड़ा है, इसलिए गाड़ी का व्यवस्था. गाड़ी की व्यवस्था की आदमी चले तो थक न सके. हाँ. गाड़ी की व्यवस्था सब बनाई हुई है, बढ़िया है. तो सबसे बढ़िया है. आणि गाडीमधूनच सगळे प्राणी बघायचे आहेत. गेंडा बघितलाय, गेंड्यानंतर रानगावा बघितलाय. रानगावा बघून झाल्यानंतर गाडी एकदम तुफान फास्ट निघाली आहे. प्रो रायडर आहेत सगळे. बसवाला पण प्रो रायडर होता, मी पण प्रो रायडरच आहे. झुप झुप 2 व्हीलर चालवल्यासारख्या गाड्या पळवा लागल्यात भाई लोक. आता बघूयात नेक्स्ट काय पाहायला भेटतंय. भाई काही कसलं न्यायला लागलाय, त्याने पाडतंय आता आपल्याला. चलो हो गया. अरे स्टॉप आला, आमचं बस स्टँड आलंय. चला पाकणी आलं, पाकणी. पक्षी पाहायला आलोय आपण सध्या. आणि महत्त्वाची सूचना अशी आहे की पक्ष्यांना काय खाऊ पिऊ घालायचं नाही आणि काय पाजायचं पण नाही, त्यांना दगड बिगड मारायचं नाही. प्रचंड मोठ्या साखळ्या होत्या. मित्रांनो,
कोंबडा दाखवतो तुम्हाला. हा कोंबडा आणि हे पहा कोंबडा. आली 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 हक्काची गाडी आली. मागेच बसूत आपण आता. कहाँ से हो भाई लोग? सूरत से हो. कैसा लग रहा है यहाँ पे? बहुत अच्छा लग रहा है. हे आता नव्याने आपले सबस्क्रायबर झालेत 4 लोक. तर आपला व्हिडिओ पाहायला आता हे सुरू करतील आजपासून. हे सगळेजण सुरतवरून आलेले आहेत आणि सुरतचे नवे सबस्क्रायबर. हाय करतो. हाय. थँक्यू. चलो जाऊ तिथे ट्रॅफिक गाठू. इथं पण ट्रॅफिक आहे गाडीसाठी. सगळ्यांना आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आहे. सगळ्यांचं सफारी आता झालं आहे. सफारी बऱ्यापैकी सगळ्यांनी संपवलेली आहे आणि इथे परत जाण्यासाठी गर्दी. ही परतीची गर्दी आहे. म्हणजे गाडीची वाट बघायला थांबलेली गर्दी आहे. मुझे अरे ताव दे दो ना. 1 मिनट रुको. और एक बार दे दो. और एक बार. एक नंबर मिशीवाला माणूस. आँख दिखाते. मित्रांनो, वाघ झाले, सिंह झाले, चिंपांजी झाले, माकडं झाले, पानगेंडा झालं, पक्षी झाले. आता पुन्हा पोपटं बघायला आलोय, पक्षी बघायला आलोय. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. चांगला एक्सपिरियन्स आहे माझ्या मते तर. आणि महत्त्वाचं म्हणजे गर्दी भयंकर आहे. म्हणजे रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी असेल. मला अपेक्षा नव्हती की सफारीसाठी इतके लोक येतील, पण खूप गर्दी आहे. किती सुंदर आहे. म्हणजे तुम्ही पक्ष्यांसोबत लाईव्ह राहू शकता. म्हणजे एक प्रकारे बंदिस्त पक्षी नाहीत, हे खुले पक्षी आहेत. आणि या खुल्या पक्ष्यांना तुम्ही समोरासमोर पाहू शकता, एकदम डोळ्याच्या समोर, इतक्या जवळून. हे एवढा सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. संसारिक भांडणं करायला लागलेत. शेजारी आहेत वाटायला लागल्या मला. टॅडन 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 टॅडन. आफ्रिकन प्राण्यांवर अन्याय झालेला आहे. एकत्रितरित्या त्यांना एकाच रूममध्ये टाकलेलं आहे. बाकी सगळ्या प्राण्यांना, वाघाला तर एक मोठी खोली दिली आहे, सिंहाला एक वेगळी खोली दिली आहे. पण आफ्रिकन तिकडे शाहमुर्गा टाकला आहे, इकडे झेब्रा, आणि त्याच्या मागेच बीस्ट टाकला आहे, तो वाईल्ड बेस्ट. आणि इथेच झेब्रा, तिथेच जिराफ दिसतोय. हा आफ्रिकन प्राण्यांवर अन्याय काय केला आहे? त्यांना एकच रूम का दिली आहे? सेपरेट काय केलं नाही त्यांना? कॉन्ट्रोमध्ये ते लोक. हां, ते कॉन्ट्रो देतात ते लोक. फॉरेन करन्सी परवडत नसेल त्यांना मे बी. हां, रेंट वगैरे जास्त असते. काय म्हणलं? रेंट वगैरे जास्त असते. हां, म्हणजे त्यांना फॉरेन चार्जेस लागायला लागलेत म्हणून त्यांना एकत्रच टाकलंय. आणि इंडियन वाले कसं जीएसटी वगैरे पण वाढलंय ना. हां, जीएसटी बरोबर. ह्याला जीएसटी असेल यांना रूम रेंटला पण आहे ना. हां, बरोबर. आधार कार्ड पण नसतं यांच्याकडे. बरोबर आहे. साप से मिलने जा रहे. साप म्हणजे आता सर्पदर्शनासाठी आलो आहे आम्ही. वेगवेगळ्या प्रकारची सापं पाहण्यासाठी. इथं राहुलदादांची आठवण येईल मला, कारण राहुलदादा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सापांची माहिती देतच असतात. कुठे आहे? तेरा 5 रुपये अभी फिटा. मित्रांनो, व्यवस्थितरित्या झुलॉजिकल पार्क संपवलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला याल त्यावेळेला सकाळी लवकर या, जेणेकरून तुम्हाला सगळे पॉईंट कव्हर करता येतील. आता आमचं फक्त झुलॉजिकल पार्कला जवळजवळ नाही म्हटलं तर 2 ते 3 तास गेला आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्याला तर आम्ही जाणारच आहोत, त्याला वेळ लागो न लागो. आता व्हॅली ऑफ फ्लावर्सला चाललो आहे. हां, तर नियोजनात बदल झालेला आहे. आता डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो आहे, सरदार वल्लभभाई पटेलच्या मोठ्या पुतळ्याला. बाकीचे सगळे पॉईंट स्किप केलेत वेळेच्या अभावी. टाईम नाही आहे इसलिए स्किप कर रहे. मित्रांनो, महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो की ज्या वेळेला सकाळी लवकर याल ना, सुरुवात तुम्ही जंगल सफारीपासूनच करा. कारण पुतळा जो आहे ना
तो 6 वाजेपर्यंत चालू राहील. म्हणजे तो तुम्हाला नंतरनं कवर करता येईल आणि तो कवर केल्यानंतरनं बाकीच्या गोष्टी पण कवर करू शकताय. म्हणजे इथं मल्टिपल पॉईंट्स आहेत. फ्लावर ऑफ व्हॅलीज आहे, त्यानंतर झुलॉजिकल पार्क आहे, त्याच्यानंतरनं पेट झोन आहे, म्हणजे तिथं पाळीव प्राण्यांचे काही झोन्स आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी जेव्हा तुम्ही पाहायला चालू करता वेळ कसा निघून जातो हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. त्यामुळे सकाळी लवकर या, जेणेकरून पूर्ण दिवस तुम्हाला इथेच घालवता येईल. मित्रांनो, आता आपण शेवटाकडे आलो आहे आणि शेवटी आपण सरदार वल्लभभाई पटेलांचा जो जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे तो पुतळा आता आपण पाहणार आहोत. आणि ही बाजूला नर्मदा नदी, बरोबर नर्मदा नदीच्या तीरावर बांधलेला हा जगातला सगळ्यात मोठा पुतळा आणि सरदार वल्लभभाई पटेलांची सर्वात मोठी मूर्ती. प्रवेशद्वारावरच अनेक तुम्हाला खायची प्यायची मूर्त्यांची त्याचबरोबर कोल्ड्रिंकची दुकानं पाहायला भेटतील. म्हणजे एक लघुउद्योग इथं सुरू झाला आहे. म्हणजे एक प्रकारचा काय म्हणतात तुम्ही रोजगाराची संधी या पुतळ्याने उपलब्ध करून दिलेली आहे सर्वांसाठी. गोल 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 घुमणं आहे. गर्दी काहीच नाही आहे, पण सगळ्या रांगेच्या प्रोसेसेस पूर्ण करायच्या आहेत. सगळीकडे तिकीट दाखवायचे आहेत आणि चेक करून घ्यायचं आहे स्वतःला दरवेळेला. तीन वेळा झालं आहे आतापर्यंत चेक करून. आता चौथ्यांदा पण दाखवायचंच आहे. म्हणजे तुमचं तिकीट दाखवायचं आहे, तिकीट स्कॅन करून घ्यायचं आहे, तुमची बॅग चेक करून घ्यायची आहे प्रत्येक वेळेला. आता पूर्ण माणसाला चेक होणार आहे, माणूस चेक होणार आहे यातून. एक भारत श्रेष्ठ भारत. मामा ने कहा है पहले पहुंच जाएंगे बाद में फोटो निकालेंगे. मामा को सुनना है, कुछ ज़्यादा इधर उधर नहीं करना है. क्या बोलता है? बराबर बराबर. हाँ, मामा बोले पूरब इधर है तो उधर ही पूरब है, भले ही सूरज वहाँ डूब रहा होगा. अभी क्या तो देखा है ऐसा लग रहा है, ये कहा तो सुनेला लग रहा है. मित्रांनो, भयंकर मोठा असा पुतळा आहे. हे जे बघताय मी बरोबर आता अगदी पायाच्या जवळ आलो आहे. पण हा जो पार्ट आहे ना, हा चपलीचा पार्ट आहे. ह्याच्यावर पाय चालू होतात, पायाची बोटं चालू होतात आणि त्याच्यावरून मूर्ती सुरू होते. म्हणजे बघा, मी अजून चपलीच्या पण जवळजवळ खालीच आहे. हे चपलाच्या खाली आहे मी अजून. वल्लभभाई पटेलांच्या चपलाच्या पायाच्या खाली आहे मी. अजून बोटं त्याच्यावर आहेत. किती भयंकर मोठा पुतळा असेल बघू शकता तुम्ही. व्हिडिओमध्ये असं जाणवत जरी नसलं ना, भयंकर मोठा पुतळा आहे. भयंकर म्हणजे खूप मोठा. तभी बारडोली के मजदूर किसानों की यातना का समाचार उनके पास पहुंचा. तुरंत वल्लभ भाई वहां पहुंचे और 80,000 किसानों को ऐसा अचल मनोबल दिया कि अंग्रेजी. शेवटी लेझर शो बघून परतीचा प्रवास सुरू केलाय फुकटच्या बसमध्ये. आणि आता नडियाडला कसं जायचं आहे आता हा प्रश्न आहे मोठा. वडोदरापर्यंत कसं तर जाईनच मी. वडोदरा मी पोहोचेनच, त्यात काय वाद नाही. पण वडोदऱ्यावरून नाडियाडला बस असाव्यात अशी अपेक्षा आहे. कारण अहमदाबादला जाणाऱ्या बस असतीलच अशी आशा आहे मला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
इथे जी जनशताब्दी जी आहे त्याच्यामध्ये बिना तिकीट चढायचं आहे. फाईन भरू पण नडियाडला उतरू असं नियोजन सुरू आहे. छान दिसतंय रे. मित्रांनो एकदम घाण एक्सपिरियन्स होता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. कारण सुरुवात चांगली झाली. इथून वडोदऱ्याला गेलो नाडियाडवरून वडोदऱ्याला गेलो. वडोदऱ्यातून एकतानगर मधून स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि असा सगळा प्रवास केल्यानंतर पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलं. त्याच्यानंतरनं जंगल सफारी पाहून झालं. जंगल सफारी नंतरनं बॅटरी डाऊन झाली मोबाईलची, त्यानंतरनं कॅमेऱ्याची सुद्धा. आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला. मग सगळं पाहून झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. परतीचा जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा मला कळालं की बस ज्या आहेत त्या तिथून नाही आहेत, वडोदऱ्याला सुद्धा नाही आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला इकडे सुद्धा येता येणार नाही किंवा कुठेच जाता येणार नाही. दुसरी गोष्ट ट्रेन आहे. 2 ट्रेन होत्या. नडियाडला तर ट्रेन नाहीच, अहमदाबादला ट्रेन नाही आहे आणि वडोदऱ्याला एक ट्रेन आहे ती 9:50ला होती. 9:50 ते वडोदऱ्याला पोहोचायला 11 वाजतील. 11 वाजल्यानंतरनं 11:55ला तिथं ट्रेन पोहोचेल आणि त्यानंतरनं पुढे तुम्हाला प्रवास स्वतः तिथल्या लोकल बसला घेऊन नाडियाडपर्यंत यायचा होता. आता सांगायचा घाण प्रवास म्हणायचं कारण एवढंच की ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था काहीच नाहीये. इतकं घाण ट्रान्सपोर्टेशन आहे ना की माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा कोणत्या तरी प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळाला भेट दिलो आणि तिथं ट्रान्सपोर्टेशनची ही हालत आहे. आणि तुम्ही अपेक्षा करताय की बाबा चांगल्या चांगल्या ठिकाणी आपले पर्यटक गेले पाहिजेत आणि आले पाहिजेत. तुम्ही 3,000 करोड रुपये खर्च करून तिथं रेल्वे स्टेशन बांधलंय पण तिथं रेल्वे सुरू नाहीयेत. तिथं बस स्टँड नाहीये, बस वेळेवर येत नाहीयेत. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला फ्रिक्वेन्सी तर 0 आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो शेवटचा कार्यक्रम आहे तो लाईट शोचा तो संपतो 7:30ला तो कार्यक्रम संपतो आणि तिथून ट्रान्सपोर्टेशन काहीच नाही. मग सामान्य नागरिकांनी प्रवास कसा करायचा, त्यांनी भटकंती कसं करायची किंवा कोणत्याही तुमच्या पर्यटन स्थळाला भेट कशी द्यायची. हा माझा शेवट असेल या व्हिडिओचा. म्हणजे इतका घाण एक्सपिरियन्स स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आलेला आहे. आता रात्रीचे जवळजवळ 12:15 वाजलेले आहेत. 12:15 वाजता मी नाडियाड रेल्वे स्टेशनला आलोय. मी बिना तिकीट ट्रेनमध्ये चढलोय आणि तिथे ज्या ट्रेन होत्या त्याला जनरल डब्बाच नाही आहे आणि लिमिटेड 4च डबे रिझर्वेशनचे आणि त्यामध्ये एक एसीचा आणि त्या झटक्यात असं बुक होऊन जातात आणि तुम्हाला आयत्या वेळेला कोणतंच ट्रान्सपोर्टेशन मिळत नाहीये. मग किती घाण असेल. म्हणजे ही वाईट परिस्थिती आहे आणि तुम्ही जगाला सांगता की आमच्याकडे जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा, किंवा जगात कुठेच नाहीये. पण ट्रान्सपोर्टेशन नाहीये. नर्मदा नदीपर्यंत पोहोचायला ट्रान्सपोर्टेशन नाहीये. रस्ते चांगले आहेत पण त्याच्यावर पळणाऱ्या बसच नसतील तर त्या रस्त्याचं काय करायचं काय. ही एक वेगळी गोष्ट होती. ही माझी फिरती गोष्ट होती. तुम्हाला नक्कीच याबद्दल मी सूचना देईन की बाबा नेमकं जायचं कसं, यायचं कसं.